वेलकम स्टुडंट्स इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत, हिस्ट्री अँड सिविक्स. तर यामधला हिस्ट्री हा जो पार्ट आहे यातला आपला 9th चॅप्टर आहे, द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजेच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज, या खाली जे क्वेश्चन दिलेले आहे त्या क्वेश्चनचे आन्सर अगदी व्यवस्थित बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. अँड इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, सो आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. अँड द फर्स्ट क्वेश्चन, औरंगजेब वॉज फ्रस्ट्रेटेड बाय हिज ब्रेवरी. म्हणजे औरंगजेब हा कोणाच्या पराक्रमाला बघून फ्रस्ट्रेट झाला होता. आणि ऑप्शन ए शहजादा अकबर, बी आहे छत्रपती संभाजी महाराज, आणि सी आहे छत्रपती राजाराम महाराज. तर यातला बी ऑप्शन जो आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाला औरंगजेब बादशाह हा त्यांचा पराक्रम बघून औरंगजेब हा फ्रस्ट्रेट झाला होता. सेकंड क्वेश्चन, दिस decamped with the golden pinnacle from the emperor's tent. ओके, तर एम्पेरियर्स टेंट म्हणजे त्यांची बादशहाची जी छावणी होती, या छावणीच्या वरती जो सोन्याचा कळस होता हा कोणी तोडला किंवा कोणी तो काढून टाकला. तर यासाठी ऑप्शन आहे संताजी अँड धनाजी, बी ऑप्शन आहे संताजी घोरपडे अँड विठोजी चव्हाण, आणि सी ऑप्शन आहे खंडो बल्लाळ अँड रूपाजी भोसले. तर यातला ऑप्शन बी हा जो आहे संताजी घोरपडे अँड विठोजी चव्हाण यांनी बादशहाची जी टेंट होता, म्हणजे त्याची जी छावणी होती त्याच्यावरती जो सोन्याचा कळस होता, या कळस त्यांनी काढून टाकला. थर्ड क्वेश्चन, ही फाउट व्हेरी ब्रेवली इन अ गोवा बॅटल. म्हणजे गोव्यामध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये यांनी पराक्रमाची शर्थ गाजवली. तर कोणी? ए ऑप्शन आहे येसाजी कंक, बी ऑप्शन आहे नेमाजी शिंदे, आणि सी ऑप्शन आहे प्रल्हाद निराजी. तर यातला ए ऑप्शन जो आहे येसाजी कंक यांनी गोव्यामध्ये जे युद्ध झालं याच्यामध्ये पराक्रमाची शर्थ गाजवली. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन बघूयात. फाइंड इन द टेक्स्ट इन द लेसन अँड राईट आन्सर्स. ओके, म्हणजे आपल्याला लेसन व्यवस्थित रीड करून याच्यावरचे आन्सर्स लिहायचे. जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर्स बघूयात आता. फर्स्ट, वाय डीड संभाजी महाराज रिटर्न हाफवे फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन. आन्सर बघा. ओके, सगळ्यात पहिल्यांदा याचा अर्थ बघूयात. क्वेश्चनचा अर्थ काय बघा. संभाजी महाराज हे जंजिराची जी मोहीम होती ही अर्धवट सोडून पुन्हा माघारी का आले, याचं आन्सर आपल्याला बघायचं आहे. सो पॉइंट ए, संभाजी महाराज स्टार्टेड अ कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी ऑफ जंजिरा इन 1682. ओके, सो 1682 मध्ये त्यांनी सिद्धी ऑफ जंजिरा जो होतो त्याच्या विरुद्ध लढाई किंवा मोहीम चालू केली होती. बी ऑप्शन, द मराठाज लेड साइट ऑफ सिद्धी दंडराजापुरी अँड बॅटर्ड द फोर्ट ऑफ जंजिरा विथ द आर्टिलरी. बट ऑन अदर हँड, तर मराठ्यांनी हा जो दंडराजपुरी आहे याला घेराव घातला होता मराठा सैनिकांनी. बट ऑन अदर हँड द मुघल आर्मी इन्व्हायडेड स्वराज. परंतु इकडे काय झालं होतं, तर मुघल हे स्वराज्यावरती चालून आले होते. हेन्स आपले स्वराज्य तिथे अडचणीत होते. त्यामुळे हेन्स संभाजी महाराज रिटर्न हाफवे फ्रॉम जंजिरा कॅम्पेन टू प्रोटेक्ट अँड डिफेंड हिज किंगडम. तर आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी, आपल्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी संभाजी महाराज ही जंजिऱ्याची जी मोहीम होती ही अर्धवट सोडून माघारी आले.
Second question, why did Sambhaji Maharaj decide to teach a lesson to the Portuguese? म्हणजेच पोर्तुगीजांना धडा शिकवायचं असं संभाजी महाराजांनी का ठरवलं? आन्सर, द पोर्तुगीज ऑफ गोवा जॉईन हँड्स विथ द एम्पिरियर अगेन्स्ट संभाजी महाराज, सो द महाराज डिसाइडेड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज. तर पोर्तुगीज हे जे होते हे शिवाजी महाराजांच्या पासूनच स्वराज्य निर्मितीमध्ये अडथळा आणत होते. परंतु महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा संभाजी महाराजांच्याकडे जेव्हा त्यांचा कारभार चालू लागला त्यावेळेला पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध जे एम्पेरियर आहे त्यांना हात मिळवणी केली आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी असं ठरवलं की आता पोर्तुगीजांना धडा शिकवायचा. Question 3. While going to Jinji, Rajaram Maharaj left the responsibility of protecting Swaraj to whom? म्हणजे जेव्हा राजाराम महाराज हे जिंजीला जात होते तेव्हा स्वराज्याची जबाबदारी त्यांनी कोणावरती ठेवली? आन्सर आहे, while going to Jinji, Rajaram Maharaj had assigned the duty to protect Swaraj. राजाराम महाराज जिंजीला जात असताना त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाचा जी ड्युटी आहे त्याला म्हणजे आपण काम म्हणतो हे रामचंद्र पंत अमात्य, शंकरजी नारायण सचिव आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावरती त्यांनी ती जबाबदारी सोपवली. Next, fourth question. Devadatta has described Maharani Tarabai's valor in which words? आता महाराणी ताराबाई ही जी राजाराम महाराजांची पत्नी होती हिच्या कर्तव्याबद्दल जो त्या काळी देवदत्त हा कवी होता त्यांनी कोणत्या शब्दामध्ये ते मांडणी केलेली आहे असा हा क्वेश्चन आहे. तर चला आपण याचा आन्सर बघूया. देवदत्त हॅज डिस्क्राइब्ड महाराणी ताराबाईज व्हॅल्युअर इन हिज मराठी पोएम. तर त्यांनी काय पोएम आहे बघा. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्र झाली, प्रयत्नाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. म्हणजे ताराबाई रामराणी म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी किंवा त्यांची राणी ताराबाई ही भद्रकाली प्रमाणे आता कोपलेली आहे, तसे तिने रूप धारण केलेले आहे. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. तर दिल्लीचा जो बादशाह आहे त्याच्या विरुद्ध तिने बंड पुकारलेला आहे, तिच्या विरुद्ध तिने युद्ध पुकारलेले आहे आणि रामराणी हे आता भद्रकाली प्रमाणे युद्धामध्ये सामील होणार आहे. रणरंगी क्रुद्र झाली तर त्या लढाईच्या ठिकाणी ती तसे तिचे रूप धारण तिनं केलेले आहे. आता मुघलांना स्वतःला सांभाळा असं या कवितेमध्ये देवदत्त या कवीने तिच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला इतर कोणत्या सब्जेक्टचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. गिव्ह रिझन्स म्हणजे आपल्याला कारण द्यायची आहेत. फर्स्ट, औरंगजेब टर्न हिज एम टुवर्ड्स आदिलशाही अँड कुतुबशाही किंगडम. म्हणजे काय तर औरंगजेबाने आपली जी मोहीम होती ही आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांकडे का वळवली याचं बघा आन्सर. ए, औरंगजेब वॉज नॉट एबल टू सक्सीड हिज कॅम्पेन अगेन्स्ट द मराठा. ऍक्च्युली औरंगजेब हा दक्षिणेमध्ये मराठ्यांचे राज्य मिळवण्यासाठी आला होता, परंतु संभाजी महाराजांच्या पुढे त्याचा कोणताही टिकाव लागेना, त्यामुळे त्याने therefore he suspended the campaign and turned his aim towards आदिलशाही and कुतुबशाही states. तर संभाजी महाराजांचं युद्ध कौशल्य किंवा युद्ध पराक्रम याच्या पुढे त्याचा कोणताही टिकाव लागेना, त्यामुळे त्यांनी आपली जी मोहीम आहे ही आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांकडे वळवली. Now, second question. After the death of Sambhaji Maharaj, the Marathas intensified their war with the Mughals. म्हणजे बघा
जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर मराठी सैनिक हे मुघलांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी निकराने उठले. म्हणजेच काय तर ते एकदम पेटून उठले. का हे बघा, तर आन्सर आहे संभाजी महाराज वॉज ब्रुटली पुट टू डेथ बाय औरंगजेब. तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना खूप वाईट अशा पद्धतीने, निष्ठुर पद्धतीने त्यांना ठार केले होते. तर त्या परिस्थितीत सुद्धा संभाजी महाराजांचा स्वाभिमान त्यांनी ढळू दिला नव्हता किंवा स्वराज्यावरची जी निष्ठा होती ही त्यांनी कमी होऊ दिली नव्हती किंवा ढळू दिली नव्हती. आणि ज्या प्रकारे त्यांना मारलं गेलं त्या त्यापासूनच मराठा जे सैन्य आहे त्यांनी त्यातून इन्स्पायरेशन घेतलं. त्यांचा त्याग जे त्यांनी जे बलिदान केलं त्यातून त्यांनी इन्स्पायरेशन घेतलं आणि मुघलांच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी ते पेटून उठले. हे त्याचा आन्सर आहे. संभाजी महाराज वॉज ब्रुटली पुट टू डेथ बाय औरंगजेब. बी द मराठाज टूक इन्स्पायरेशन फ्रॉम ही सॅक्रिफाईस. त्यांनी जे बलिदान दिलं स्वराज्यासाठी त्याच्यातून त्यांना एक प्रेरणा मिळाली. अँड इंटेन्सिफाईड द फाईट अगेन्स्ट द मुघल्स. तर ते मुघलांच्या बरोबर लढाई करण्यासाठी पेटून उठले. Third question, it was decided that the Raigad fort should be fought under the leadership of महाराणी येसुबाई. जो रायगड किल्ला होता हा रायगड किल्ला महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली लढवला जाईल असं डिसिजन त्यावेळेला का घेतलं होतं. ओके, आन्सर बघा. जुल्फिकार खान पुट रायगड अंडर सिएज. म्हणजे हा जो जुल्फिकार खान आहे यांनी रायगडला वेढा घातला होता, रायगड भोवती वेढा घातला होता. राजाराम महाराज, हिज वाईफ महाराणी ताराबाई, संभाजी महाराज वाईफ महाराणी येसुबाई अँड हिज सन शाहू वेअर इन रायगड. तर त्यावेळेला हे सर्वजण रायगडवरतीच होते. It was very risky for all members of the royal family to stay at one place. तर एकत्रितपणे सर्वांचं त्या ठिकाणी राहणे हे धोकादायक होतं. म्हणूनच इट वॉज डिसाइडेड दॅट राजाराम शुड एस्केप फ्रॉम रायगड अँड द फाईट टू डिफेंड रायगड वुड कंटिन्यू अंडर द लिडरशिप ऑफ महाराणी येसुबाई. तर त्यांनी त्यावेळेला असं ठरवलं की या सगळ्यांनी एकत्रित राहणं धोक्याचं आहे, त्यामुळे राजाराम महाराजांनी रायगडवरून सुटका करून घ्यायची आणि जे युद्ध आहे हे युद्ध महाराणी येसुबाई यांच्या नेतृत्वाखाली चालू ठेवायचं. म्हणूनच हे त्यावेळेला तसं ठरवलं होतं. ओके, सो स्टुडंट याचबरोबर हा जो एक्सरसाइज आहे ते संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.